नमस्कार। आज आम्ही सगळे मागासवर्गीय स्वयंरोजगार मार्गदर्शन समिती कळंब मुंबई यांचे पदाधिकारी तसेच मी आनंद साळवे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार महाराष्ट्र प्रदेश आज या ठिकाणी कळंबला दलित समाजाची जी बौद्ध समाजाची महारवतनाची जी जागा आहे जवळपास 98 गुंठे तर त्या जागेवर इथले काही गावगुंड त्यांनी आपल्या गुंडगिरीच्या जोरावर इथे जवळपास आपल्या पाठीमागे जे तुम्हाला दिसतात हे 8 मोठे गाळे कमर्शियल गाळे 9 गाळे हे दलित समाजाच्या जागेवर एकत्रित महारवतनाची जागा आहे त्या जागेवर बांधलेले आहेत। त्याची कुठलीही पूर्वकल्पना आम्हाला न देता हे बांधलेले आहेत। ही जी बांधव माझे उभे आहेत हे अक्षरशः परिस्थितीने गांजून गेलेले आहेत। आई वडील नाहीत त्यांना आणि काही बांधव मोलमजुरी करतात, शेतात काम करतात आणि आपले उपजीविकेचं साधन हे करतात आणि अशा वेळी त्यांच्या हक्काच्या त्याच्या वडिलोपार्जित जागा ह्या 2-3 गाव गुंडांनी हे आपला दहशत दाखवून इथे बळकावलेली आहे। त्या संबंधात तसेच पुढे 200-353 मध्ये एक मोठं भले गोडाऊन आहे जवळपास 20 बाय 40 60चं गोडाऊन आहे। ते गोडाऊन सुद्धा त्यांनी बांधलेलं आहे म्हणजे जवळपास 98 गुंठापैकी बरीच जागा त्यांनी बळकावलेली आहे। एक त्यांचं हॉटेल आहे। ह्या गोष्टीसाठी आम्ही कायदेशीर मार्गाने आणि सनदशीर मार्गाने आम्ही प्रयत्न करतोय परंतु आम्हाला यश लाभत नाही। गेली 10 वर्ष अशी अतिक्रमण पूर्ण जागेमध्ये थोडे करून आमचे होतात। आजपर्यंत सगळी जागा त्यांनी व्यापलेली आहे आणि यांना भूमिहीन केलेलं आहे। इथल्या ज्या बौद्ध समाजाला त्यांच्या मुलाबाळांना भूमिहीन केलेलं आहे। तर अशा गावगुंडावर कारवाई व्हावी किंवा हे अतिक्रमण जमीनदोस्त व्हावं या मागणीसाठी आम्ही शासनाकडे वारंवार अर्ज देतोय। तहसीलदार साहेबांकडे अर्ज दिला, अजितदादा उपमुख्यमंत्री यांच्याकडे अर्ज दिला, देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांच्याकडे अर्ज फक्त तोडण्यासाठीच नाही तर यांच्यावर कारवाई करा या गावगुंडांवर याच्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आम्ही अर्ज दिला। तसेच इथले स्थानिक आमदार आहेत दिलीप वळसे पाटील साहेब त्यांना सुद्धा आम्ही अर्ज दिलेले आहेत। आम्ही वेगवेगळ्या मार्गाने एक न्यायिक मार्गाने आम्ही हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतोय परंतु तो प्रश्न सुटत नाहीये। स्थानिक पोलीस स्टेशन यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी संपर्क साधून आम्ही ही बाब सांगितली, त्यांना अर्ज दिला। जवळपास ही मुलं सगळे काम धंद्याचे खाडेतोडे करून हे आपल्या पोटाचं एक दिवसाचा रोज बुडवून हे आमच्या सोबत आलेले आहेत। या प्रकरणात तरी कृपया याविषयी कारवाई व्हावी आणि हे संपूर्ण जे अतिक्रमण आहे हे दलित समाजाच्या जागेवर ते जमीनदोस्त व्हावं अशीच या प्रसंगी मी विनंती करेल, प्रशासनाला करेल, आमचे स्थानिक आमदार आमचे वळसे पाटील साहेब यांना करेल, तसेच माझे नेते अजितदादा पवार साहेब यांना सुद्धा मी आपल्या या प्रसंगी विनंती करेल की आपण याच्यात लक्ष घालून कृपया आम्हाला न्याय द्यावा एवढीच विनंती। तुम्ही म्हणताय ही जमीन आमचीच आहे, याचा काय पुरावा आहे का तुमच्याकडे? याचा तुमचे नाव आहेत का त्या याच्यामध्ये सातबारा? होय, ही जी जमीन आता आम्ही जिथे उभा आहे ही आणि या जमिनीचा गट क्रमांक 372 अ असून जवळपास ही आणि समोरची रोडच्या पलीकडे 353 ती जमीन मिळून 98 गुंठे जमीन आहे आणि 7/12वर 16 घरांची जवळपास 51 लोकांची नावं या 7/12वर नमूद आहे आणि 7/12 मी तुम्हाला या बाईट नंतर देणार आहे आणि तो 7/12 आम्ही प्रशासनाकडे सगळीकडे दिला आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तहसीलदार तसेच आमचे स्थानिक ग्रामपंचायत यांना दिलेलं आहे, मंडलाधिकारी यांना दिलेलं आहे। त्यामुळे ही जागा आमची आहे हे सिद्ध झालेलं आहे किंवा सिद्ध होत आहे आणि ज्यांनी बांधलेलं आहे प्रदीप गौतम साळवे या व्यक्तीचं अजिबात या 7/12वर नाव नाही, त्यांच्या वडिलांचं नाव नसताना ही जागा ही त्यांनी बांधलेली आहे। फक्त विचार करण्याची गोष्ट अशी आहे की या महाराष्ट्रात ना अनेक बौद्ध गावं आहेत, बौद्ध वस्त्या आहेत, त्या बौद्ध वस्त्यांची सुनवाई होत नाही। कुठे कायदा अस्तित्वात आहे की नाही असं बौद्धांना आता वाटू लागलेलं आहे कारण आम्ही गेली 10 वर्ष प्रशासनाकडे लढाई करतोय ह्या अतिक्रमणाच्या विरोधात, आम्हाला यश मिळत नाही परंतु आमचे स्थानिक आमदार साहेब यांनी याच्यात लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा एवढीच आम्ही विनंती करतो। आता प्रशासन तुम्हाला कशा प्रकारे सहकार्य करते किंवा यात कसं त्यांनी काय तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचले आहात का प्रशासनापर्यंत? तुम्ही जसं आता बोलले की आम्ही अर्ज दिलेले आहेत, मग त्यावर काय कारवाई केली आहे का तहसीलदार किंवा मंडलाधिकारी यांनी किंवा ते पाहणीला आलेत का या ठिकाणी? आता सध्या तहसीलदार साहेब
मी त्यांच्याशी फोनवरून सुद्धा बोललेलो आहे आणि तसेच आम्ही संपूर्ण लोक जाऊन त्यांच्या कार्यालयात संपूर्ण अर्ज दिला आहे. आमचे जे पुरावे आहेत या जागेच्या संबंधित ते पुरावे त्यांना दिलेत. त्यांनी मंडल अधिकारी इथले कळंबचे त्यांना ते संपूर्ण वर्ग करून त्यांना जबाब घेण्यासाठी सांगितलेलं आहे. तसं नोटीस आम्हाला आलेलं आहे आज आणि त्या नोटीससाठी आम्ही आज इथे जमलेलो आहे आणि त्या नोटिशीला उत्तर आम्ही दिलेलं आहे. आमचे सगळे कागदपत्र आम्ही मंडल अधिकारी यांच्याजवळ सादर केलेले आहेत. प्रशासन साथ देते का? म्हणजे या ठिकाणी आता स्थळ पाणीला आले आहेत का ते? पाणीला अजून आले नाही आणि मला दुर्दैव सांगावंसं वाटतं की गेली 10 वर्षात या प्रशासनाने आम्हाला साथ दिलेली नाही. गेली 10 वर्षात आमच्याकडे आम्ही बाईट द्यायचं म्हणून सांगत नाही आहे आपल्या कॅमेऱ्यासमोर. गेली 10 वर्षाचे आमच्याकडे पुरावे आहेत की आम्ही प्रशासनाला वेळोवेळी जिथे जिथे अतिक्रमण होतं आहे तिथल्या जागेच्या संदर्भात फोटोसहित आम्ही सांगितलेलं आहे. परंतु प्रशासनाने याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे एका जागेवर झालं मग दुसऱ्या होतं, दुसऱ्या झालं तिसरं होतं, असं अनेक 98 मधल्या अनेक गुंठावर जागेवर झालेलं आहे आणि त्यांना मोकाट ते सुटलेले आहेत. प्रशासन त्यांना काही करत नाही, पोलीस स्टेशन काही करत नाही, ग्रामपंचायत काही करत नाही. आता झालं असं आहे की ग्रामपंचायतकडे गेलो तर ते म्हणतात आमच्या नियमात बसत नाही. तहसीलदारकडे गेलो तर ते म्हणतात की आमच्या कारवाई सुरू आहेत. पोलीस स्टेशनला गेलो तर ते म्हणतात आमच्या न्याय अधिकारात हे येत नाही आहे. आम्ही जायचं कुठं? त्यासाठी आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो आहे. यांच्यापर्यंत निवेदन देऊन आम्ही थकलेलो आहे परंतु कारवाई काही होत नाही. तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना हात जोडून विनंती करतो, प्रशासनाला करतो, आमच्या नेत्यांना करतो, मुख्यमंत्र्यांना करतो की आपण याच्यात लक्ष घालून या दलित समाजाला या बौद्ध समाजाला न्याय द्यावा एवढीच मी अपेक्षा आणि विनंती करतो. जय भीम, जय शिवराय. बंधू, आत्ताच आमचे नाना आनंद साळवे यांनी बहुतांश वृत्तांत सांगितलं या जागेविषयी. गेले 10 वर्ष आम्ही ह्या जागेसंदर्भात लढा देत आहोत आणि देतही राहणार आहोत. आज मंडल अधिकाऱ्यांसमोर आमचा जबाब झालेला आहे. आमचं निवेदनही त्यांनी घेतलेलं आहे आणि आज मीडियासमोर आम्ही उभे राहून सांगतोय की या जागेसंदर्भामध्ये जवळजवळ 13 बाय 20-25चे असे 9 गाळे बांधून अतिक्रमण झालेलं आहे आणि आज कित्येक बांधव आमचे हमाली वगैरे करतायत, पोटपाणी भरतायत आणि जर एकाच व्यक्तीने जर 5-5 गुंठे जागा जर अतिक्रमण करत असेल आणि इतर आमचे 52 कुटुंब जर उपाशी मरत असेल तर हा न्याय कुठला? आणि गेले 10 वर्ष आम्हाला कुठल्याच प्रकारचा प्रशासनाकडून न्याय मिळालेला नाही. तरी मी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन सांगतो की 19 फेब्रुवारी त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण आयोजित करणार आहोत आणि याला प्रशासनाला समोर जावं लागेल आणि आम्हाला त्याचं उत्तर द्यावंच लागेल. बंधू, खूप अतिप्रसंग आमच्यावर झालेला आहे, अत्याचार झालेला आहे. आमचेच काही कुटुंब आमच्यावरती गुंड प्रवृत्तीने चाल करून येत आहेत. जे स्थानिक मुलं आमची इथे आहेत त्यांच्यावरती चाल करतायत. आज आम्ही 15 लोक शहरातून आलो आहोत आणि प्रशासनाने नोटीस बजावलेल्या नाहीत समोरच्या व्यक्तीला. आज आम्ही जर 15 जण मुंबईहून इथे येत आहे आणि जर प्रशासन 7 दिवसामध्ये गावातल्या गावात जर नोटीस बजावत नसेल तर कुठेतरी प्रशासनाची पण चूक आहे, मी इथे सांगू इच्छितो. तरी येत्या 19 फेब्रुवारी महाराष्ट्राचे आणि ह्या हिंदू स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आम्ही ह्या अतिक्रमणाला उत्तर म्हणून आणि आम्हाला न्याय मिळण्यासाठी आम्ही सर्व आमचे सारे परिवार तहसीलदार कार्यासमोर उपोषणाला बसणार आहोत. याची सरकारने नोंद घ्यावी एवढेच मी बोलू इच्छितो. जय भीम, जय शिवराय. 10 वर्ष तुम्ही आता लढा देताय असे म्हटले परंतु अजूनही तुम्हाला आतापर्यंत अद्यापही न्याय मिळाला नाही. बरोबर, हे तुम्ही आता नमूद करा. बरोबर. 10 वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्ही प्रशासनाला पत्रव्यवहार केला होता का? भरपूर प्रमाणे आमचा पत्रव्यवहार झाला. तहसील कार्यालय पुण्यापर्यंत, मुंबई मंत्रालयापर्यंत सगळे आमचे अर्ज झालेले आहेत. पण हे जे समोरचं अतिक्रमण झालंय आता गेल्या 15 दिवसामध्ये झालेलं आहे. याच्यापूर्वी जी अतिक्रमणं झाली आहेत ती पलीकडच्या बाजूला झालेली आहेत. त्या अतिक्रमणाविषयी आम्ही अर्ज विनंत्या भरपूर केलेल्या आहेत. न्याय व्यवस्थित मिळाला नाही. वकील झालेला आहे, कोर्ट कचेरी पण झालेली आहे. तिकडूनही आम्हाला म्हणतात ना
भ्रष्टाचाराला काही जाब विचारता येत नाही, अशा पद्धतीने सगळे कोण आम्ही प्रेरित झालेलो आहोत। याच्या पलीकडे अजून काय सांगणार आपणास? या ठिकाणी प्रशासन जे आहे त्याला तुम्ही आत्तापर्यंत जे पत्रव्यवहार केला आहे त्याबाबत त्यांनी ॲक्शन का नाही घेतली, काय वाटतं तुम्हाला? पत्रव्यवहाराची ॲक्शन झाली, बोलवलं तहसील कार्यालयामध्ये भूमिलेखा अधीक्षकमध्ये जबाब झाले, त्यांना काही लोकांना हे पण केलं त्यांनी, पण त्यांचं त्याला काय म्हणतात आपण हस्तांतर त्यांच्याकडे असल्यामुळे आज उद्या आणि ते अतिक्रमण हटवलंच गेलं नाही, पुन्हा तेच आम्हाला पुन्हा करावं लागतं। ज्यांनी गाळे बांधले त्यांचं सातबाऱ्यावर नाव आहे का? मी सांगू इच्छेल की त्या कुटुंबाचं, त्यांच्या आजोबाचं अथवा त्यांच्या वडिलांचं किंवा त्यांचं स्वतःचंही ना सातबाऱ्याला नाव आहे ना सिटी सर्वेला नाव आहे, जरी ते साळवे असेल पण त्यांचं कुठेच नावाची नोंद नाही, हे मी इथं सांगू इच्छितो।